मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, साताऱ्यातील राधा या म्हशीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका म्हशीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याचं कारण काय? तर ते कारण मी तुम्हाला सांगणार आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडीच्या राधा नामक एका म्हशीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली. याचं कारण आहे त्या राधाची ठेवण. म्हणजे ही राधा जी आहे ती मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुरा म्हशीच्या पोटी 19 जून 2022 रोजी जन्माला आली. आता ही म्हैस 2-2.5 वर्षाची झाल्यानंतर तिच्या ठेवण म्हणजे तिची लांबी असेल, रुंदी असेल, ज्याप्रमाणे आपल्या शरीराची ठेवण असते, नाक, डोळे, रंग, उंची, तब्येत, त्याप्रमाणे त्या म्हशीची जी ठेवण आहे त्या ठेवणीतील बदल त्यांच्या लक्षात आले आणि ह्या म्हशीची उंची एका ठराविक उंचीच्या पुढे वाढत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याला सांगितलं की आपण राधाच्या ह्या जे तिचं संपूर्ण ठेवण आहे त्याचं नोंद घेऊन पशुवैद्यकीय जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण राधाला विविध पशूंच्या जे प्रदर्शनं असतात, कृषी प्रदर्शनं, त्याच्यात आपण तिला सहभागी करून घ्यायला हवं. आता हे जे त्यांचे रा रा ह्या राधा म्हशीचे जे मालक आहेत त्र्यंबक बोराटे आणि त्यांच्या कुटुंबियांनी 21 डिसेंबर 2024ला सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा आपल्या राधा या म्हशीला घेऊन भाग घेतला आणि राधाचा तिथून पुढे सर्वत्र बोलबाला सुरू झाला. आता पुसेगाव येथील कृषी प्रदर्शन आपल्याला तिथली ती यात्रा रथोत्सव आपल्याला माहिती आहे. तेथील सेवागिरी कृषी प्रदर्शन आणि कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण 13 कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून राधा या म्हशीला निमंत्रित करण्यात आलं होतं. आणि आता 24 जानेवारी 2025ला राधाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्याच्यानंतर परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत यांनी राधा या म्हशीची गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आणि 28 ऑक्टोबर 2025 रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून नोंद झालेली आहे. आता ह्या सर्व कार्यात पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात यांचे मार्गदर्शन लाभल्याचे या राधा म्हशीचे मालक त्रिंबक बोराटे आणि आपले अनिकेत बोराटे हे आवर्जून सांगतात. आता राधाचं जी ठेवण आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ही ठेवण कशी आहे तर राधा ही जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस आहे. तिची उंची 83.8 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट 8 इंच एवढीच आहे. म्हणजे आपण जर उंचीचा विचार केला 1 फूट 2 फूट तर 2 फूट 8 इंच एवढीच राधाची उंची आहे. तिचं वजन 285 किलो आहे. ती मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील त्रिंबक बोराटे यांच्या मालकीची ती आहे. आता ही जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून या राधाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. त्यामुळे राधा, तिचे मालक त्रिंबक बोराटे, अनिकेत बोराटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद थोरात या सगळ्यांचं आपण अभिनंदन करूया. राधामुळे भारताला सुद्धा, महाराष्ट्राला, सातारा जिल्ह्याला अनोखा गौरव प्राप्त झालेला आहे की म्हशीमुळे या सगळ्यांचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुन्हा नोंदलं गेलेलं आहे. आता याबद्दल राधा म्हशीचे जे मालक आहेत त्रिंबक बोराटे आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे हे काय म्हणतायत तर आमची राधा प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. राधाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात राधाला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं अनिकेत बोराटे असं म्हणतायत. अनिकेत बोराटे यांच्याशी संपर्क करून तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9145607501. त्यामुळे राधाचं आपण अभिनंदन करूया, तिच्या मालक मालकिणींचं अभिनंदन करूया आणि अशा प्रकारची ही मुरा
जातीची म्हैस कशामुळे तिची उंची एका ठराविक मर्यादेपलीकडे वाढली नाही याबद्दलीय जनुकीय संशोधन किंवा काही पशुवैद्यकीय संशोधन पशुधन अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत थोडा विचार करायला हवा. असं काय बदल घडले राधा म्हणजे राधा ज्या म्हशीच्या पोटी जन्माला आली ती म्हैस आणि जो हल्या असेल किंवा रेडा असेल ज्यांच्यामुळे या दोघांमुळे राधाचा जन्म झाला त्यांच्या जनुकीय बदलांचा किंवा काय DNA ह्या गुणधर्मांचा अभ्यास करून राधाच्या उंचीवर काही परिणाम झाला का याचा पण अभ्यास करायला हवा. ती बुटकी ठेंगणी आहे म्हणून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. हे खरं असलं तरी म्हशी, गाई, बैल, रेडा यांच्या उंची, वजन, लांबी याच्याबद्दल काही निकष आहेत. त्या निकषांना वगळून किंवा त्या निकषांना वळसा घालून जर असं काही घडत असेल तर ते थोडं पशूंच्या ठेवण, पशूंचं आरोग्य किंवा इतर काही इनहेरिटन्स किंवा वंश परंपरागत असं काही आहे का याबद्दलही तज्ज्ञांनी मार्गदर्शन करायला हवं. पशूंच्या रचनेचा ठेवणीचा आपण प्रदर्शनासाठी जरी उपयोग करून घेत असलो तरी हा काही पशूंशी संबंधित काही वैगुण्य असेल किंवा काही इतर शारीरिक त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या तर त्याबद्दल आपण सजग होऊन पशूंच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. पशुधन अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ या संदर्भात आपल्याला अधिक मार्गदर्शन करतीलच. परंतु साताऱ्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम राधा म्हशीने केलेलं आहे आणि गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पशु प्रदर्शनांमध्ये राधाला निश्चित बोलावणं येणार आहे. पुण्याजवळ मोशी येथे कृषी प्रदर्शन सुरू आहेच. त्याच्यामध्ये पशूंचा सहभाग नाही आहे तरी पण तिथे जनावरांचे काही क्लिपिंग्स, फोटो, अल्बम याबद्दल काही चर्चा झाली आणि राधाचं पशुपालन करणारे जे आपले त्रिंबक बोराटे आणि डॉक्टर्स आहेत त्यांनी राधाच्या पालनामध्ये म्हणजे काही तिला पशुखाद्य असेल, तिचं पाणी असेल, वेळच्या वेळी लस असेल, इंजेक्शन असतील, तिची निगराणी असेल याबद्दल जी काय काळजी घेतली त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. तेव्हा राधा म्हशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. अभिनंदन पुन्हा एकदा. पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं अभिनंदन, अनिकेतचं अभिनंदन, त्रिंबक बोराटे यांचं अभिनंदन आणि राधाला शुभेच्छा. राधाचं आरोग्य, राधाचं पूर्ण इथून पुढचा कालक्रम आरोग्यदायी, शुभदायी राहो अशी शुभेच्छा देऊया. आणि तुम्हाला ह्या विक्रमाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.